नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पुण्यात प्रेमाचा रक्तरंजित अंत. प्रियकराने घरात घुसून धारदार शस्त्राने गर्लफ्रेंडचा गळा चिरला. उपचारादरम्यान मृत्यू. पुणे शहरातील चंदननगर परिसरात प्रेम संबंधातून घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली. लग्न ठरल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर धारदार चाकूने सपासप वार केल्याची घटना घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज अखेर अपयशी ठरली असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज अखेर अपयशी ठरली असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं असून आरोपीवर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी तरुण आणि मृत तरुणी यांच्यात मागील काही वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये वारंवार संपर्क होता. मात्र काही कौटुंबिक कारणामुळे तरुणीच्या कुटुंबियांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले होते. ही माहिती मिळाल्यानंतर आरोपी संतप्त झाला. त्यानंतर त्यांनी तरुणीशी संपर्क साधून भेटण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 वर्षीय युवती आणि आरोपी दिलीप राठोड एका मॉलमध्ये काम करत होते. तेथे दोघांची ओळख झाली व ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र गेल्या काही दिवसापासून दोघांमध्ये वाद सुरू होते. घटनेच्या दिवशी तरुणी घरात एकटीच होती. तिचा भाऊ व वहिनी कामावर गेले होते. त्यावेळी आरोपी तिच्या घरात घुसला व तेथे दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने धारदार शस्त्राने तरुणीच्या गळ्यावर वार केला व घटनास्थळावरून पळून गेला. चंदननगर परिसरात दोघांची भेट झाल्यानंतर त्यांच्यात लग्नाच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने सोबत असलेल्या धारदार चाकूने तरुणीवर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला स्थानिक नागरिकांनी तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केले.